शुभ प्रभात विद्यार्थी मित्रो. यापूर्वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया याची आपण सुरुवातीची माहिती पाहिली होती. याच्यामध्ये आपण तृतीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय आणि तृतीयक आर्थिक क्रियामध्ये कोणकोणत्या क्रियांचा समावेश होतो याच्यामध्ये जी व्याख्या आहे ती व्याख्या पाहत असताना जे व्यवसाय प्रत्यक्षपणे कोणत्याही उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी न होता केवळ सेवा पुरवतात अशा व्यवसायांचा समावेश हा तृतीयक व्यवसायामध्ये केला जातो. किंवा आपला थोडक्यामध्ये दुसरी व्याख्या सांगता येऊ शकेल की प्राथमिक आणि द्वितीयक श्रेणीचे जे व्यवसाय आहेत या व्यवसायामध्ये जे आदान प्रदान आहे, देवाणघेवाण आहे किंवा या दोघांच्या मध्ये जो दुवा आहे हा दुवा साधण्याचं काम जे व्यवसाय करतात अशा व्यवसायांचा समावेश हा तृतीयक श्रेणीच्या व्यवसायामध्ये केला जातो. तर याच्यामध्ये कोणकोणते येतात तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे मालाची खरेदी विक्री करणारे जे व्यापारी लोक आहेत, या व्यापारी लोक काय करतात, शेतकऱ्यांच्या किंवा प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून उत्पादित होणारा जो माल आहे या मालाची किंमत ठरवण्याचं काम हे व्यापारी लोक करत असतात. त्याच पद्धतीनं वाहतूक या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून, शेतीतून, खनिज क्षेत्रातून, पशुपासून मिळणारी किंवा वनापासून मिळणारी उत्पादनं बाजारपेठेपर्यंत आणि बाजारपेठेपासून ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जी काही सेवा आहे ती सेवा देत असतात. म्हणून यांचाही समावेश हा तृतीय व्यवसायामध्ये होतो. कारण वाहतूक ही कुठल्याही प्रकारचं नवीन उत्पादन हे घेत असलेले आपल्याला आढळत नाही. त्यानंतर मालाची जी चढ उतार आहे हे चढ उतार करणारे जे काही व्यावसायिक आहेत यांचाही समावेश याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर विविध प्रकारच्या व्यवसायांना लागणारे जे भाग भांडवल आहे या भाग भांडवलाची पूर्तता करून देण्याचं काम विविध प्रकारच्या बँका, पतसंस्था, सहकारी सोसायट्या, विमा कंपन्या असे जे काही घटक आहेत हे या लोकांना भांडवलाची उपलब्धता करून देत असतात. त्यांच्यातून मिळालेलं जे काही उत्पन्न आहे त्यांच्याकडे जो पैसा आहे हा पैसा काय करतात, सेव्हिंग खात्यामध्ये किंवा बचत खात्यामध्ये ठेवून घेत असतात. तर अशा प्रकारे त्या लोकांना विविध प्रकारच्या सेवा देण्याचं काम, त्यानंतर पोस्ट ऑफिस आहे, म्हणजे असे जे काही व्यावसायिक आहेत यांचा समावेश केवळ आणि केवळ हा सेवा देण्यामध्ये होत असलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर जे दुकानदार आहेत हे दुकानदार काय करतात, आपल्याला आपल्या विविध प्रकारच्या मालाची जी उपलब्धता आहे ती उपलब्ध करून देण्याचं काम हे काय करत असतात, दुकानदार करत असलेले आपल्याला आढळतात. मग शेतीचा माल असेल, आपला घरगुती माल असेल, कपडे असतील, भांडी असतील, अशी जी काही गोष्टी आहेत हे गोष्टी काय करतात, आपल्या लोकांना किंवा प्राथमिक द्वितीय श्रेणीच्या व्यावसायिकांना काय करत असतात, उपलब्ध करून देण्याचं काम हे करत असतात. म्हणून यांचाही समावेश हा तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये म्हणजे सेवा व्यवसायामध्ये केला जातो. त्यानंतर प्रवासी वाहतूक असेल, एसटी, टेम्पो, ट्रक, जीप जे काही वाहतुकीची साधनं आहेत ही वाहतूक साधनं प्रवास जे मानव आहे आणि वस्तू आहेत या वस्तूंची आणि मानवाची जी काही वाहतूक आहे ती वाहतूक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी करत असतात आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या मोबदला जो आहे तो मोबदला घेतलेला आपण आढळतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या धारवाला असेल, भाजीवाला असेल, दुकानदार असेल, त्यानंतर वाहतूक असेल, प्रवासी वाहतूक करणारे जे काही व्यावसायिक आहेत असे जे सगळे व्यावसायिक आहेत हे व्यावसायिक कुठल्याही प्रकारचं उत्पादन नवीन निर्माण करत नाहीत किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाहीत. केवळ आणि केवळ हे काय करत असतात, विविध प्रकारच्या सेवा ज्या लोकोपयोगी आवश्यक आहेत त्या सेवा देण्याचं काम करत असतात आणि त्या सेवेच्या बदल्यामध्ये काही प्रमाणामध्ये जो मोबदला आहे हा मोबदला या लोकांच्या मध्ये घेतला जातो. अशा सर्व व्यावसायिकांचा समावेश हा या तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये केलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीने आपण परवा दिवशी या तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय आहेत या व्यवसायाच्या बद्दल थोडक्यामध्ये माहिती आपण चर्चा केली होती. याचे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण आपण पाहिलं होतं. याच्यामध्ये व्यापार, वाहतूक, त्यानंतर संदेशवहन आणि इतर जे काही व्यवसाय आहेत अशा विविध प्रकारच्या व्यवसायाचा समावेश आणि त्याच्यामध्ये येणारे उपप्रकार याची आपण सविस्तर चर्चा केलेली होती. विद्यार्थी मित्रो, आज आपण त्याच्या पुढचा जो भाग आहे हे जे तृतीयक व्यवसाय आहेत या तृतीयक व्यवसायाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत आणि या तृतीय श्रेणीच्या व्यवसायावरती कोणकोणत्या घटकांचा जो प्रभाव आहे हा प्रभाव पडतो याच्या बाबतीमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. लक्षात आलं विद्यार्थी मित्रो? तर जे तृतीयक व्यवसाय आहेत या तृतीयक व्यवसायांचे
जी काही वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला या तृतीय श्रेणीच्या व्यवसायाची विविध प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकतील, किंवा या तृतीय व्यवसायाचं जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे हे स्पष्टीकरण आपल्याला सांगता येऊ शकेल. याच्यामध्ये आपल्याला पहिलं विषय सांगता येऊ शकेल की या व्यवसायामध्ये केवळ सेवा दिली जाते. आता लोकांच्या मध्ये प्राथमिक श्रेणीमध्ये विविध प्रकारची शेती उत्पादनं, वन उत्पादनं, पशु उत्पादनं, त्यानंतर खनिज उत्पादनं यांचं प्रत्यक्षात उत्पादन केलं जातं. म्हणजे उत्पादनाचं निर्मिती जी आहे ही निर्मिती या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये केली जाते. द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये काय केलं जातं, तर या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून जो उत्पादित झालेला माल आहे या मालावरती प्रक्रिया करून त्यापासून दुय्यम स्वरूपाचा, टिकाऊ स्वरूपाचा, अधिक मूल्य असा असणारा जो काही माल आहे हा माल तयार केला जातो. म्हणजे पहिल्या दोन्ही व्यवसायामध्ये काय केलं जातं, प्रत्यक्ष उत्पादन केलं जातं, उत्पादन प्रक्रिया ही केली जाते. मात्र या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन उत्पादन हे घेतलं जात नाही, किंवा उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये अजिबात असत नाही. तर केवळ या व्यवसायामध्ये लोकांना विविध प्रकारची जी सेवा आहे ही सेवा दिली जाते, नवीन उत्पादन घेतलं जात नाही किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये अजिबात भाग घेतला जात नाही. आणि त्याच्या बदल्यामध्ये काय केलं तर मोबदला जो आहे हा मोबदला घेतला जातो. जसं आपण एसटीने प्रवास करत असतो, मग प्रवासाच्या बदल्यामध्ये आपण काय करतो, त्या एसटी कंडक्टरला किंवा वाहतूकदार व्यक्तीला आपण त्याचा मोबदला देतो. आपला शेतीचा माल आपण बाजारपेठेमध्ये पाठवतो, त्याचा आपण त्या व्यक्तीला मोबदला देतो. अशा पद्धतीनं उत्पादन प्रक्रिया करण्यामध्ये या तृतीय व्यवसायांचा अजिबात वाटा असत नाही. केवळ आणि केवळ हे आपल्याला फक्त सेवा देण्याचं जे काय काम आहे हे काय करत असतात, हे तृतीय व्यावसायिक हे करत असलेले आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या व्यवसायामध्ये निसर्गातून मिळणारे जे काही उत्पादन आहे, निसर्गातून मिळणारे जे काही घटक आहेत, या कोणत्याही प्रकारच्या घटकाचा वापर याच्यामध्ये केलेला आढळत नाही. लक्षात घ्या, जसं आपण शेतकरी या पावसाचा, वातावरणाचा आपण वापर करून घेतो, मृदेचा वापर करून घेत असतो, तसं या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारच्या निसर्गातील घटकाचा जो वापर आहे हा वापर या व्यवसायामध्ये केलेला आढळत नाही. त्यानंतर आणि हे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेत नाहीत किंवा नवीन उत्पादन निर्माण करत नाहीत, फक्त मोबदला घेऊन त्या ठिकाणी सेवा देण्याचं काम करत असतात. आणि म्हणून या व्यवसायांना सेवा व्यवसाय जे आहे हे सेवा व्यवसाय असं यांना संबोधलं जातं. लक्षात आलं. दुसरा आपल्याला वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल की या व्यवसायामध्ये प्राथमिक व्यवसायापासून व्यवसायाप्रमाणे निसर्गातून काहीही घेतले जात नाही. आता शेतकरी काय करतो, जे नैसर्गिक जे मृदा आहे या मृदेचा वापर करून शेती उत्पादन घेत असतो, जे नैसर्गिक पाणी आहे त्याचा वापर करून तो उत्पादन घेत असतो, हवामान आहे त्याचा वापर करून उत्पादन घेत असतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी किंवा खनिज उत्पादनामध्ये निसर्गामध्ये जे तयार होणारी नैसर्गिक प्रक्रियेतून जे काही खनिज आहेत, लोखंड आहे, दगडी कोळसा आहे, डोलोमाइट आहे, बॉक्साईट आहे, हे नैसर्गिक निर्मित अशा प्रकारची खनिज आहेत. तर त्या खनिजांचं तो काय करतो, उत्पादन घेत असतो. द्वितीय व्यवसायामध्ये काय होतं, तर त्या उत्पादनावरती प्रक्रिया करून त्या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू ज्या आहेत या वस्तू निर्माण केल्या जातात. तसं या तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारच्या निसर्गातील नैसर्गिक घटकाचा या व्यवसायामध्ये वापर केला जात नाही. लक्षात घ्या, म्हणजे या नैसर्गिक घटकापासून हे पूर्णपणे व्यवसाय कसे आहेत, विभक्त असलेले आढळतात, वेगळे असलेले आढळतात. याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वापर हा केलेला आपल्याला आढळत नाही. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल की या व्यवसायामध्ये नवीन उत्पादने घेतली जात नाही. तसं आपण शेतीमध्ये अनेक प्रकारची उत्पादने घेतो, यामध्ये ऊस असेल, कापूस असेल, तंबाखू असेल, ज्वारी, बाजरी, मका, कडधान्य असतील, तृणधान्य असतील, अशी अनेक प्रकारचे आपण उत्पादने घेत असतो. चहा, कॉफी, रबर, म्हणजे अशी या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये उत्पादन घेतली जातात. त्याच पद्धतीने द्वितीय व्यवसायामध्ये काय केलं जातं, तर या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये उत्पादित होणारी जी उत्पादन आहेत या उत्पादनावरती प्रक्रिया केली जाते आणि ही प्रक्रिया करून त्या ठिकाणी टिकाऊ, मजबूत किंवा दीर्घकाळ टिकणारं, भरपूर किंमत मिळणारं अशा प्रकारची उत्पादनं तयार केली जातात. परंतु या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन उत्पादन घेतलं जात नाही. तर प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून उत्पादित झालेलं उत्पादन, द्वितीय श्रेणीच्या व्यवसायातून उत्पादित झालेलं उत्पादन हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं, त्या उत्पादनाला चांगल्या प्रकारची किंमत मिळवून देणं, त्याला कुठल्या प्रकार ठिकाणी चांगली किंमत मिळेल, कुठे त्याची खरेदी होईल, कुठे त्याची विक्री होऊ शकेल, या प्रकारची सगळ्या प्रकारची जी काही सेवा आहे म्हणजे त्या उत्पन्नाला
मूल्य मिळवून देण्याचं काम, किंमत मिळवून देण्याचं काम फक्त काय करतात, हे तृतीयक व्यवसाय करत असतात. समजा आपल्या शेतामधून एखाद्या द्राक्षाचं उत्पादन काढलं आपण, मग आपल्या द्राक्षाच्या उत्पादनाला कोणत्या बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे, कुठं आवक जास्त आहे, कुठं कमी प्रमाणामध्ये, कुठं उत्पन्नाला आपली जास्त प्रमाणामध्ये माल खपू शकेल, तो कोणत्या पद्धतीने माल वाहून नेता येऊ शकेल, कोणत्या मार्गाने नेता येऊ शकेल, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी या तृतीय व्यवसायामध्ये असतात. आणि म्हणून या ठिकाणी या तृतीय व्यवसायांमध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादन न घेता पहिल्या 2 श्रेणीच्या व्यवसायातून उत्पादित झालेली जी उत्पादन आहेत, ही उत्पादनाला किंमत मिळवून देण्याचं काम हे काय करतात, हे व्यवसाय करत असलेले आपल्याला आढळतात. तर या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन उत्पादन जे आहे, हे नवीन उत्पादन घेतलं जात नाही विद्यार्थी मित्र. त्यानंतर आपला 4थं वैशिष्ट्य सांगता येऊ शकेल की या व्यवसायाचे वितरण अनेक भौगोलिक घटकांनी प्रेरित झालेलं असतं. आता जसं शेतीला योग्य प्रकारचं हवामान लागतं, पाणी मुबलक लागतं, त्याच पद्धतीने सुपीक प्रकारची जमीन लागते, हवेमध्ये आर्द्रता योग्य प्रकारची लागते. अशी जे काही घटक आहे, हे घटक शेती व्यवसायाला अनुकूल लागतात. उद्योगांना त्याच पद्धतीने हवामान लागतं, पाणी लागतं, मुबलक जागा लागते. जसं प्राथमिक व द्वितीय श्रेणीच्या व्यवसायांना विविध प्रकारच्या घटकांची आवश्यकता असते, तशा पद्धतीनंच याही हे जे व्यवसाय आहेत, हे व्यवसाय सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांनी प्रेरित झालेले आपल्याला आढळतात. जरी या ठिकाणी या व्यवसायाची प्रत्यक्षपणे प्रभाव जरी पडत नसला, तरी या व्यवसायाच्या विकासामध्ये अडथळा आणण्याचं काम हे काय करत असतात, हे भौगोलिक घटक जे आहेत, हे भौगोलिक घटक काही प्रमाणामध्ये करत असते आपल्याला आढळतात. पुढे आपण ते पाहणार आहोतच. तर भौगोलिक घटकांचं जसं प्राकृतिक रचना असेल, हवामान असेल, हे जे काही घटक आहेत, या घटकाचा किंवा समुद्र सानिध्याचा भाग असेल, खंडांतर जमीन असेल, अशी जे काही घटक आहेत, या घटकांचा या व्यवसायाच्या विकासावरती काही प्रमाणामध्ये प्रभाव हा पडत असतो. त्याच्यामध्ये अडथळा आणण्याचं काम हे भौगोलिक घटक काही प्रमाणामध्ये करत असलेले आपल्याला आढळतात. तर अशा रीतीने या ठिकाणी या व्यवसायाचं जे वितरण आहे, हे वितरण भौगोलिक घटकांनी प्रेरित झालेलं असतं. ज्या ठिकाणी भौगोलिक घटक अनुकूल आहेत, त्या ठिकाणी या तृतीयक व्यावसायिकांचं प्रमाण हे जास्त असतं. वाहतूक जिथं सपाट भाग आहे, समतल जमीन आहे, जिथं नागरीकरण जास्त झालेलं आहे, जिथं उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे, अशा प्रदेशामध्ये या वाहतूक मार्गांचं जाळं, दळणवळणाचं जाळं, व्यापाराचं प्रमाण हे जास्त असतं. परंतु जिथं लोकसंख्याच कमी आहे, जिथं उद्योगधंद्यांचं प्रमाणच कमी आहे, अशा प्रदेशामध्ये व्यापाराचं प्रमाण, बाजारपेठेचं प्रमाण, दळणवळण साधनांचं प्रमाण, वाहतूक मार्गांचं जाळं यांचं प्रमाण कमी असलेलं आपणाला आढळतं. तर अशा पद्धतीने भौगोलिक घटकांचा प्रभाव या व्यवसायावरती काही प्रमाणामध्ये हा निश्चितपणे हा पडत असतो. 4थं वैशिष्ट्य आपण सांगता येईल पुढचं, यामध्ये निसर्गावर अवलंबून नसलेल्या आर्थिक क्रिया फारच थोड्या प्रमाणामध्ये असतात. जसे शेती निसर्गावरती अवलंबून आहे, पाऊस पडला तर शेती उत्पादन होऊ शकेल, योग्य हवामान असेल तर शेती उत्पादन आपल्याला मिळू शकेल, किंवा समजा वन उत्पादन असेल, वन उत्पादन सुद्धा कसं आहे, नैसर्गिक घटकावरती अवलंबून आहे. खनिज उत्पादन नैसर्गिक घटकावरती अवलंबून आहे. भूगर्भामध्ये नैसर्गिक प्रक्रियेतून जर खनिजांची निर्मिती झाली नाही, तर आपल्याला काय गोष्टी साठे अपुरे पडतील, उत्पादन होणार नाही. तसं या व्यवसायामध्ये नैसर्गिक घटकांचा जो काही प्रभाव आहे, हा प्रभाव फारच थोड्या प्रमाणामध्ये पडतो. कारण पहिल्या 2 व्यवसायावरती याचं अस्तित्व अवलंबून असतं. लक्षात घ्या, जर शेतीतून माल उत्पादित झालाच नाही, तर माल वाहतूक करणं शक्य नाही. खनिज उत्पादनं झालीच नाही, तर त्याची वाहतूक करणं, व्यापार करणं हे होऊ शकणार नाही. म्हणजे पहिल्या 2 घटकांच्यावरती जर परिणाम झाला, प्रभाव पडला पर्यावरणाचा, नैसर्गिक घटकांचा, तर या व्यवसायावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये प्रभाव हा पडू शकतो. परंतु याच्या काही सेवा याच्या अशा आहेत की त्या पर्यावरणाचा जरी विपरीत परिणाम झाला, तरी काही गोष्टी मानवाला आवश्यक आहेत, जीवनावश्यक आहेत, त्यामुळे या व्यवसायावरती त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. दळणवळण लोकांना आवश्यकच आहे, वाहतूक सुविधा माणसाला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आवश्यकच आहे. अशा पद्धतीनं जसा प्रत्यक्ष प्रभाव या प्राथमिक श्रेणीच्या, द्वितीय श्रेणीच्या व्यवसायावरती नैसर्गिक घटकांचा पडतो, तसा या व्यवसायावरती एवढा फारसा प्रभाव याचा पडत असलेला आपणाला आढळत नाही विद्यार्थी मित्र. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण सांगता येऊ शकेल ते म्हणजे हवामान, भूरचना, समुद्र सानिध्य इत्यादी भौगोलिक घटकांचा प्रभाव या व्यवसायावरती पडत असतो. भूरचना जर आता सांगितल्याप्रमाणे भूरचना जर अनुकूल नसेल, ओबडधोबड स्वरूपाची असेल, तर त्या भागामध्ये आपल्याला वाहतूक मार्गांचं जाळं विकसित करता येऊ शकणार नाही. एखाद्या भागामध्ये सतत चक्रीवादळ होत असतील, अतिवृष्टी होत असेल, दाट धुकं असेल, अति पर्जन्यवृष्टी असेल,
मग असं जर हवामान असेल तर आपल्याला त्या भागामध्ये या वाहतूक मार्गांचं जाळं विकसित करता येणार नाही, मालाची देवाणघेवाण करता येणार नाही, व्यापार होणार नाही, दळणवळण साधनांचा उपभोग आपल्याला घेता येऊ शकणार नाही. त्याच पद्धतीनं सागर सानिध्य, समुद्र सानिध्य, आता रस्ते मार्ग, लोह मार्ग, हवाई मार्ग यापेक्षा सागरी मार्ग कसे आहेत, सगळ्यात स्वस्त आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मालाची जी देवाणघेवाण आहे, जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे किंवा देशांतर्गत जो व्यापार आहे, तो व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी, वाढण्यासाठी या ठिकाणी जर समुद्र सानिध्यच नसेल तर त्या ठिकाणी मालाची देवाणघेवाण होणार नाही, परकीय चलन प्राप्ती होऊ शकणार नाही. म्हणून ज्या ज्या राष्ट्रांना सागर किनारपट्टी लाभलेली आहे, या सागर किनारपट्टी लाभलेल्या राष्ट्रांचा विकास हा वेगाने होत असतो, कारण त्या देशातला माल हा दुसऱ्या देशामध्ये कमी खर्चामध्ये आपण पाठवू शकतो, दुसऱ्या देशातला माल कमी खर्चामध्ये आपण आयात करू शकतो. म्हणून या ठिकाणी समुद्र सानिध्य हा सुद्धा घटक काय होतो, या व्यवसायावरती काही प्रमाणामध्ये प्रभाव हा टाकत असतो. तर सर्वसाधारणपणे हवामानाचा, प्राकृतिक रचनेचा किंवा भूरचनेचा, समुद्र सानिध्याचा आणि इतर काही घटकांचा जो काय प्रभाव आहे, हा प्रभाव पहिल्या 2 व्यवसायापेक्षा या व्यवसायावरती पडतो, नाही असं नाही, परंतु पहिल्या 2 व्यवसायापेक्षा याच्यावरती प्रभाव याचा कमी प्रमाणात पडतो, कारण याच्यामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या सेवा आहेत, या सेवा जास्त प्रमाणामध्ये या मानवाला आवश्यक असणाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळं याच्यावरती याचा फारसा प्रभाव पडत नाही. तात्पुरत्या स्वरूपामध्ये याच्यावरती प्रभाव हा पडतो. समजा एखाद्या भागामध्ये हवामान प्रदूषित झालं, दाट धुकं पडलं, काही काळ काय होतं, त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था खंडित होऊ शकते, परंतु पूर्णपणेच ती बंद पडते अशातला भाग नाही. एखादी दरड कोसळली, काही काळ तो रस्ता बंद ठेवता येऊ शकतो, बंद पडतो. अशा पद्धतीनं तात्पुरत्या स्वरूपामध्ये याच्यावरती या भौगोलिक घटकांचा, नैसर्गिक घटकांचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव पडलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर पुढचं वर्ष आपल्याला सांगता येऊ शकेल ते म्हणजे विकसित देशात या व्यवसायाचे प्रमाण जास्त आहे. युरोपीय राष्ट्र असतील, त्यामध्ये फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, स्पेन आहे, पोर्तुगाल आहे, त्यानंतर अमेरिकेतलं संयुक्त संस्थान आहे, ऑस्ट्रेलियन राष्ट्र आहेत, आशियाई राष्ट्र आहेत. जी राष्ट्र विकास पावलेली आहेत, या विकास पावलेल्या राष्ट्रांच्या मध्ये या तृतीय श्रेणीच्या वाहतूक मार्गाचं जाळं जास्त प्रमाणामध्ये आहे, दळणवळणाचा व्यवसाय किंवा प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. आता जपान सारख्या राष्ट्रामध्ये 5G सेवा सुरू झालेली आहे. अमेरिकन राष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे जे काही दळणवळणाची जी माध्यम आहेत, ही माध्यम एकदम स्पीड आधुनिक अशा प्रकारचे असलेले आपण आढळतात. ते या पद्धतीनं विकसित देशामध्ये वाहतूक मार्गांचं जाळं, रस्ते मार्ग, लोह मार्ग, जपानची असणारी फास्ट ट्रेन असेल, चीनची ट्रेन असेल, हे वाहतूक असेल, व्यापार असेल, दळणवळण असेल, या सर्वांचा जो विकास आहे, हा विकास ज्या देशामध्ये जास्त विकसित देश आहेत त्या देशामध्ये याचा विकास जास्त आढळतो. जी विकसनशील राष्ट्र आहेत, या विकसित राष्ट्रामध्ये या व्यावसायिकांचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये असे आपण आढळतं. उदाहरणार्थ आफ्रिकन राष्ट्र असेल, नायजेरिया असेल, केनिया असेल, टांझानिया असेल, ही जी काही आफ्रिकन राष्ट्र आहेत, ही राष्ट्र कशी आहेत, मागासलेली आहेत. या ठिकाणी वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीचा विकास कमी झालेला आहे. म्हणजे या राष्ट्राची जी प्रगती आहे, या राष्ट्राचा जो विकास आहे, हा विकास कमी झालेला असल्यामुळं या तृतीय श्रेणीच्या व्यावसायिकांचं प्रमाण या ठिकाणी या आफ्रिकन राष्ट्रामध्ये कमी आहे. त्याच्या तुलनेमध्ये युरोपीय राष्ट्रामध्ये, अमेरिकन राष्ट्रामध्ये या तृतीय श्रेणीचे व्यावसायिक जे आहेत यांचं प्रमाण जास्त असलेले आपल्याला आढळतं. त्यानंतर हे जे व्यवसाय ते कसे आहेत, अनुत्पादक आहेत. मग अशी मी सुरुवातीला सांगितलं की तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेतलं जात नाही. जसं प्राथमिक श्रेणीमध्ये विविध प्रकारची शेती उत्पादनं, पशु उत्पादनं, वन उत्पादनं, खनिज उत्पादनं घेतली जातात, द्वितीय श्रेणीमध्ये काय केलं जातं, या सगळ्या उत्पादनावरती प्रक्रिया करून जी काही टिकाऊ किंवा दुय्यम स्वरूपाची जी उत्पादनं आहेत, ही उत्पादनं निर्माण केली जातात. तसं या तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेतलं जात नाही. तर या पहिल्या 2 श्रेणीच्या व्यवसायामधून उत्पादित झालेला जो काही माल आहे, त्या मालाची वाहतूक करणं, त्या मालाला योग्य प्रकारची किंमत मिळवून देणं, हे व्यवसाय या तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये केले जातात. आणि म्हणजेच काय तर फक्त हे व्यवसाय काय करतात, या पहिल्या 2 व्यावसायिकांना विविध प्रकारच्या सेवा देण्याचं काम, त्यांच्या प्रगतीला हातभार लावण्याचं काम, या 2 व्यवसायामध्ये दुवा साधण्याचं काम हे व्यवसाय करत असतात. म्हणून या व्यवसायांना अनुत्पादक व्यवसाय म्हणतात. आणि या सेवेच्या बदल्यात, सेवेच्या याच्यात काय करतात, फक्त लोकांकडून त्याचा मोबदला हा घेतलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीनं तृतीय श्रेणीचे व्यवसाय जे आहेत हे पूर्णपणे अनुत्पादक आहेत. कुठल्याही प्रकारचं उत्पादन या व्यवसायातून घेतलं जात नाही. त्यानंतर तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय आहेत, हे व्यवसायामध्ये पाहत असताना ज्या मानवी वस्ती आहेत,
या मानवी वस्त्या ज्या ठिकाणी मानवी वस्त्याच्यासाठी विकासासाठी वितरणासाठी अनुकूल घटक आहेत त्या अनुकूल घटकांच्या भागामध्ये या मानवी वस्त्या काय होतात स्थापन झाले असतात. जिथं सपाट जमीन आहे, जिथं सुपीक जमीन आहे, जिथं दळणवळणासाठी वाहतूक साधनांचा विकास झालेला आहे, जिथं पाण्याची सुविधा आहे, जिथं अनुकूल प्रकारचं हवामान आहे, जिथं उद्योगधंद्याच्या विकासाला अनुकूल परिस्थिती आहे, तर ज्या ठिकाणी या मानवी वस्तीच्या विकासासाठी आवश्यक असणारे काही घटक आहेत हे घटक ज्या ठिकाणी पोषक आहेत अनुकूल आहेत अशा ठिकाणी मानवी वस्त्यांचं वितरण हे झालेलं आपल्याला आढळतं. आपण जर पाहिलं तर मानवी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक मृदा, सपाट जमीन आणि पाणी आणि योग्य प्रकारचं हवामान हे 3 घटक जिथं मुबलक आहेत त्या भागामध्येच आपल्याला वस्त्या स्थापन झालेल्या आढळतात. कुठली एखादी वस्ती पाण्यापासून दूर स्थापन झालेली आहे, जिथं नापीक जमीन आहे तिथं स्थापन झालेली आहे, जिथं ओबडधोबड स्वरूपाची जमीन आहे तिथं स्थापन झालेली आहे, अशा ठिकाणी वस्त्या शक्यतो विकसित होत नाहीत किंवा स्थापन होत नाहीत. तर जिथं मानवी वस्त्यासाठी अनुकूल घटक आहेत त्या ठिकाणीच या वस्त्यांचं जे वितरण आहे हे वितरण झालेलं आपल्याला आढळतं. मात्र ज्या बाजारपेठा आहेत या बाजारपेठा मात्र कुठं स्थापन होतात तर ज्या ठिकाणी मानवी वस्त्या आहेत या वस्त्यांच्या जवळ या बाजारपेठा या स्थापन झालेल्या आढळतात. कारण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या स्वरूपाचा जो काय असणारा माल आहे, मग तो कच्चा माल असेल, पक्का माल असेल, या पक्क्या मालाला योग्य प्रकारची जर किंमत मिळवायची असेल तर त्या ठिकाणी तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण हे असणं गरजेचं आहे, वसाहती असणं गरजेचं आहे. आणि जर वसाहती असतील तरच त्या ठिकाणच्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी लागणारा जो काही माल आहे पहिल्या प्राथमिक श्रेणीतून उत्पादित झालेला, द्वितीय श्रेणीतून उत्पादित झालेला तो माल हा त्या ठिकाणी हा विकला जाऊ शकेल, त्याला योग्य प्रकारची किंमत मिळू शकेल. म्हणून या बाजारपेठा ज्या आहेत त्या बाजारपेठा कधीही खेडेगावामध्ये स्थापन न होता जिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आहे अशा भागामध्ये स्थापन झाले आढळतात. मुंबई, पुणे, औरंगाबाद, दिल्ली, कलकत्ता ही जी काही मोठमोठी ठिकाणं आहेत या मोठमोठ्या ठिकाणी काय मोठ्या प्रमाणात लोकसंख्या एकवटलेली आहे आणि या लोकसंख्येपैकी बऱ्यापैकी लोकसंख्येचा जो उत्पन्नाचा वाटा आहे तो वाटा कसा आहे जास्त आहे. त्यामुळं त्या मालाला जी मिळणारी किंमत आहे ही किंमत शहरी भागामध्ये खेडेगावापेक्षा नेहमीच जास्त प्राप्त होत असते. आणि म्हणून या वस्त्यांचं जे वितरण आहे या वस्त्यांचं वितरण भौगोलिक घटकाला अनुसरून जरी असलं तरी या बाजारपेठांचं वितरण मात्र या वस्त्यांच्या विकासावरती अवलंबून असलेलं आपल्याला आढळतं. कुठली एखादी मोठी बाजारपेठ एखाद्या खेडेगावामध्ये विकसित होत नाही कारण तिथं तेवढा त्याचा ग्राहक असत नाही. त्या बाजारपेठेमध्ये जो येणारा माल आहे त्या मालाची विक्री होण्याइतपत त्या ठिकाणी लोकसंख्या असत नाही, उपभोग करणारे लोक त्या भागामध्ये असत नाहीत. मात्र शहरी भागामध्ये, नागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या असल्यामुळं त्या ठिकाणी येणाऱ्या मालाची विक्री ही होऊ शकते, त्याला चांगल्या प्रकारची किंमत प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून बाजारपेठा या नेहमी या अनुकूल जागेच्या ठिकाणी स्थापन न होता जिथं जिथं वस्त्या आहेत, जिथं जिथं लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणीच त्या स्थापन झालेल्या आपल्याला आढळतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती सांगता येऊ शकेल. ही विविध प्रकारची जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्य या तृतीय आर्थिक क्रियांची आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येऊ शकतील. आता या बाजारपेठांची माहिती सांगत असताना उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला चित्र दिलंय बघा, नकाशा दिलेला आहे घोडबंदरचा. आता ठाणे जिल्ह्यामध्ये हे घोडबंदर एक मोठं असं व्यापार होणारं बाजारपेठ जी आहे ही बाजारपेठ आहे. या घोडबंदरच्या ठिकाणावरून जे काय वाहतुकीचे मार्ग आहेत हे मार्ग देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपामध्ये गेलेले आपल्याला आढळतात. मग ते बंदरापर्यंत असतील, विमानतळापर्यंत असतील, त्यानंतर तुमच्या इतर भागापर्यंत असतील, रेल्वे मार्गापर्यंत असतील, जी जी काही वाहतुकी साधनं आहेत या वाहतूक साधनांच्या केंद्रांच्या मुख्य ठिकाणापर्यंत या घोडबंदरातून जो काही माल आहे या मालाची देवाणघेवाण ही या ठिकाणी होत असते. आणि त्यामुळं ही जी बाजारपेठ आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्यापासून जवळच घोडबंदर हे जे काही गाव आहे या गावाच्या ठिकाणी ही वसाहत काय झालेली आहे, बाजारपेठ जी आहे ही बाजारपेठ स्थापन झालेली आपल्याला मिळते. म्हणजे सरळ एवढाच आहे तुम्हाला की बाजारपेठ स्थापन होत असताना नेहमी वस्त्यांच्या मध्ये ठाणे जिल्हा मोठा आहे, मुंबईचं मोठं महानगर म्हणून त्या ठिकाणी या ठाणे जिल्ह्याला ओळखलं जातं. तर या ठाणे जिल्ह्यामध्ये घोडबंदर हे जे गाव आहे या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचं वितरण झालेलं आहे. आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे काही मार्ग आहेत हे मार्ग या ठिकाणी गेलेले असल्यामुळं या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये मालाची जी देवाणघेवाण आहे ही देवाणघेवाण या बाजारपेठेमधून ग्राहकापर्यंत इतर छोट्या मोठ्या बाजारपेठेपर्यंत करता येऊ शकते. तर अशा प्रकारचं ही मोठी बाजारपेठ घोडबंदर म्हणून आपल्याला या ठाणे जिल्ह्यातील सांगता येऊ शकेल. त्यानंतर दुसरी एक बाजारपेठ दिली आहे तुम्हाला, एक मिनिट, कोची पोर्ट ट्रस्ट. केरळमध्ये असणारे जे कोची बंदर आहे
या कोची बंदरा ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात किनारवर्ती भागामध्ये आहे, समुद्र किनारपट्टीला लागून असणारं असं बंदर आहे. आणि या बंदरातून या ठिकाणी या युरोपीय राष्ट्रांना, अमेरिकन राष्ट्राला, पूर्व आशियाई राष्ट्रांना, अशा सगळ्या राष्ट्रांच्या मध्ये ज्या ज्या राष्ट्रांना किनारपट्टी लाभलेली आहे त्या त्या राष्ट्रांच्या मध्ये मालाची जी देवाणघेवाण आहे ही देवाणघेवाण मोठ्या प्रमाणामध्ये ही या कोची बंदरातून केलेली आपणाला आढळते. त्यानंतर तिसरा प्रश्न सांगता येऊ शकेल ते म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट, याला आपण माझगाव डॉक म्हणतो. तर या माझगाव डॉक मधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जहाजाच्या माध्यमातून या ठिकाणी जो माल आहे या मालाची देवाणघेवाण ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केली जाते. तिकडचा माल आपल्या देशामध्ये, आपल्या देशातला माल इतर राष्ट्रांच्या मध्ये वाहून नेला जातो. तर अशा प्रकारची मुंबई मधील ही मुंबई पोर्ट ट्रस्ट ही सुद्धा एक मोठ्या प्रकारची बाजारपेठ असे आढळते. इतर अनेक प्रकारच्या मालाची जी देवाणघेवाण आहे ही देवाणघेवाण होत असते. त्यानंतर आपल्याला पुढचे काय सांगता येऊ शकेल ते म्हणजे दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल. आता हे जे कार्गो टर्मिनल आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशातून जो काय येणारा माल आहे तो माल या कार्गो टर्मिनल मधून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, तो कसा मौल्यवान स्वरूपाचा अधिक किमतीचा जो माल आहे हा माल या दिल्ली टर्मिनल मधून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय केला जातो, पाठवला जात असलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही ज्या सगळ्या बाजारपेठ आहेत, घोडबंदर असेल, कोची पोर्ट ट्रस्ट असेल, मुंबई पोर्ट ट्रस्ट असेल, त्यानंतर दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल असेल, तर ही जी काय ही सगळी मोठमोठ्या प्रकारच्या बाजारपेठ असणारी, मालाची देवाणघेवाण होणारी अशा प्रकारची ही केंद्र असलेली आपल्याला आढळतात. आणि वाहतुकीला आणि व्यापाराला अनुसरून ही केंद्र हे अतिशय महत्वपूर्ण असलेली आपल्याला आढळतात. तर अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये या तृतीय श्रेणीच्या व्यवसायाची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतील. त्यानंतर आपल्याला या तृतीयक आर्थिक क्रिया ज्या आहेत या आर्थिक क्रियावरती परिणाम करण्याचे काही घटक आहेत, हे कोणकोणते घटक आहेत, तर याच्या थोडक्यामध्ये माहिती सांगता येऊ शकेल. मग या तृतीयक व्यवसायावरती कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, तर याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे हवामान. तुम्हाला मागे सांगितलं की जेवढा हवामानाचा प्रभाव हा प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायावरती पडतो तेवढा द्वितीय श्रेणीच्या व्यवसायावरती पडत नाही आणि तेवढा तृतीय श्रेणीच्या व्यवसायावरती पडत नाही. आलं लक्षात? कारण आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये द्वितीय व्यवसायामध्ये आपल्याला जिथं पाहिजे तिथं तशा प्रकारचं आपण हवामान निर्माण करू शकतो. जर दमट हवामान पाहिजे तर आपण दमट हवामान निर्माण करू शकतो, शुष्क हवामान पाहिजे असेल आपण शुष्क हवामान निर्माण करू शकतो. मात्र या ठिकाणी या प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामध्ये, शेती व्यवसायामध्ये मात्र आपल्याला याचा फारसा वापर करून घेता येऊ शकत नाही. जसं हवामान असेल त्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पीक उत्पादनं ही घ्यावी लागतात. म्हणजे प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायावरती या हवामानाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो. आलं लक्षात? त्यानंतर भूरचना. आता भूरचनेचा जो प्रभाव आहे तो प्रभाव सुद्धा या ठिकाणी तृतीय व्यवसायावरती पडतो, नाही असं नाही. ज्या ठिकाणी समजा एखादा पर्वतीय भाग असेल, चढ उताराचा भाग असेल, डोंगर दऱ्यांचा भाग असेल, मग अशा भागातून आपला रस्ते मार्ग निर्माण करणं थोडंसं जिकिरीचं होतं, खर्चिक होतं. या ठिकाणी योग्य प्रकारची वाहतूक होऊ शकत नाही, लोहमार्ग आपल्याला निर्माण करता येऊ शकत नाही. म्हणजे भूरचना जी आहे ओबडधोबड स्वरूपाची असेल, त्यानंतर जलमय असेल, दलदलयुक्त असेल, जंगलांची असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या वाहतूक मार्गाने म्हणजे तृतीय व्यवसायाचा जो विकास आहे, वाहतुकीचा विकास असेल, दळणवळणाचा विकास असेल, त्यानंतर व्यापाराचा विकास असेल किंवा इतर ज्या काही सेवा आहेत या सेवांचा विकास असेल, हा फारशा प्रमाणामध्ये करता येऊ शकत नाही. आलं लक्षात? त्यानंतर समुद्र सानिध्य याचाही तृतीय व्यवसायावरती प्रभाव पडतो. आता समुद्रामध्ये होणारी चक्रीवादळं, समुद्रामध्ये येणारी सुनामी, त्यानंतर समुद्रामध्ये पडणारं दव, धोकं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींचा प्रभाव या वाहतूक मार्गावरती, सागरी वाहतुकीवरती जो आहे हा वाहतुकीवरती पडत असतो. परंतु तो काही दीर्घकाळ पडत नाही, कायमस्वरूपी पडत नाही, काही ठराविक काळ याचा प्रभाव पडतो. म्हणून याचा फारसा प्रभाव हा तृतीय व्यवसायावरती पडू शकत असते आपल्याला आढळत नाही. आणि शेवटचा भाग घटक आहे तो म्हणजे खंडांतर भाग. ज्या राष्ट्रांना चारही बाजूनं जमिनीनं वेढलेला आहे अशा भागामध्ये या तृतीय व्यवसायांचा जो विकास आहे हा विकास फारशा प्रमाणामध्ये होत नाही. कारण या उद्योगासाठी लागणारा, व्यापारासाठी लागणारा जो काही गोष्टी आहेत या गोष्टीची तर कमतरता असते. मला व्यापाराचा विकास व्हायचा असेल तर त्या ठिकाणी सागरी किनारपट्टी असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर किनारपट्टीच्या भागामध्ये हवामान समस्वरूपाचं असतं, त्या भागामध्ये भूरचना सर्वसाधारणपणे सपाट स्वरूपाची असते. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी खंडांतर भागामध्ये या सगळ्या गोष्टी या तृतीय व्यवसायासाठी थोड्याशा प्रतिकूल असतात आणि त्यामुळे खंडांतर भागामध्ये या ठिकाणी याचा विकास जो आहे हा विकास होत नाही. जसं उदाहरणार्थ आपण नेपाळ घेतलं, नेपाळला
चारी बाजूने भूमिखंडाचा भाग लाभलेला आहे. मग जेवढा व्यापार आपला नेपाळशी होतो त्याच्यापेक्षा अधिक व्यापार आपल्या भारतापासून दूर असणाऱ्या युरोपीय राष्ट्रांशी होतो किंवा जपानशी होतो. जवळच असणारं मालदीव असेल, मलेशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल यांच्याशी होतो. का तर समुद्र मार्गाने आपल्याला मालाची देवाणघेवाण कमी खर्चामध्ये आपल्याला या ठिकाणी या जलमार्गाने करता येऊ शकते. तर खंडातळ भागामध्ये तृतीयक व्यवसायांच्या विकासामध्ये काही ज्या मर्यादा आहेत या मर्यादा येत असलेल्या आपल्याला आढळतात. लक्षात आलं. तर अशा रीतीने आपल्याला या तृतीयक व्यवस्थेवरती या 4 घटक जे आहेत या 4 घटकांचा जो काही प्रभाव आहे हा प्रभाव पडलेला आपल्याला आढळतो. त्याच्यामध्ये मानवाचे खाली एक प्रश्न दिले पहा. मानवाचे तृतीयक आर्थिक व्यवसाय हे भौगोलिक घटकामुळे प्रेरित होत असतात. बघा प्रश्न भौगोलिक कारणे लिहा. याच्यामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मानवाचे तृतीयक जे व्यवसाय आहेत हे तृतीयक व्यवसाय हे भौगोलिक घटकामुळे प्रेरित होत असतात. आता हे कसे प्रेरित होत असतात तर या सगळ्या घटकांचे हे जे भौगोलिक घटक आहेत हवामान आहे, प्राकृतिक रचना आहे, समुद्र सानिध्य आहे, खंडांतर्गत स्थान आहे, हे जे काही घटक आहेत यांनी हे प्रेरित होत असतात. म्हणजे यांचा काही प्रमाणामध्ये जो काही प्रभाव आहे हा प्रभाव या तृतीय श्रेणीच्या व्यवसायावरती हा पडत असतो आणि त्याच्या माध्यमातून त्या तृतीय व्यवसायाचा विकास जो आहे हा विकास होऊ शकतो. आता उदाहरणार्थ बघा हवामान, भूरचना, समुद्र सानिध्य आणि खंडांतर भाग इत्यादी या व्यवसायावरती यांचा परिणाम हा झालेला आढळतो. आता कसा होतो तर समजा एखादा कच्चा माल आहे आणि तो कच्चा माल किती वेळ टिकेल याच्यावरती द्वितीय व्यवसायाचं स्थान अवलंबून असतं. समजा ऊस हा कसा आहे वजन घटित कच्चा माल आहे. मग या ऊस हा वजन घटित कच्चा माल असल्यामुळे त्या ऊसावरती 24 तासाच्या आतमध्ये प्रक्रिया होणं नितांत गरजेचं असतं. मग यासाठी जो साखर कारखाना आहे हा साखर कारखाना जर आपण 500 मैलावरती, 500 किलोमीटरवरती, 1000 किलोमीटरवरती आपण स्थापन केला तर तेवढ्या वेळामध्ये आपण तो ऊस त्या कारखान्यापर्यंत पोहोचू शकेल का? पोहोचू शकत नाही. ज्या ठिकाणी 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्या मालाच्या वरती प्रक्रिया करणारे कारखाने हे आपण त्या 24 तासाच्या आतल्या अंतराच्या भागामध्येच आपण जर स्थापन केले, कमी अंतरावरती जर स्थापन केले तर तो ऊस त्या वेळेमध्ये त्या कारखान्यामध्ये पोहोचू शकेल आणि त्यापासून मिळणारी साखर जी आहे साखरेचं जे प्रमाण आहे हे प्रमाण आपल्याला अधिक काळाप्रमाणे मिळू शकेल. किंवा समजा टोमॅटो घ्या. टोमॅटो हा नाशवंत स्वरूपाचा माल आहे. या टोमॅटोची काही वरती टोमॅटोपासून तयार होणारे काही टोमॅटो सॉस आहे. मग याची निर्मिती करण्याचे काही कारखाने आहेत. हे कारखाने जर या टोमॅटो उत्पादक प्रदेशापासून आपण जर दूर स्थापन केले तर त्या टोमॅटोची वाहतूक या दूर अंतरापर्यंत वाहून येणं शक्य होत नाही कारण ते खराब होणारा माल आहे, नाजूक माल आहे, नाशवंत स्वरूपाचा माल आहे. मग अशा पद्धतीनं मालाचं जे काही स्वरूप आहे तो कसा आहे, तो टिकाऊ आहे, मजबूत आहे का नाशवंत स्वरूपाचा आहे, वजन घटित आहे, शुद्ध स्वरूपाचा आहे, अवजड आहे, तर त्याचा विचार करून त्या ठिकाणी या उद्योगाचं जे स्थान आहे हे स्थान अवलंबून असतं. लक्षात आपण पाठीमागे पाहिलं उद्योगधंद्याच्या स्थानिकरणावरती जे परिणाम करणारे घटक आहेत याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. तर कच्च्या मालाच्या स्वरूपानुसार यामध्ये लोखंड अवजड कच्चा माल आहे, कापूस शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल आहे, त्यानंतर ऊस वजन घटित कच्चा माल आहे. तर अशा पद्धतीनं कच्च्या मालाच्या स्वरूपानुसार या ठिकाणी त्या उद्योगाचं स्थान हे निश्चित केलेलं आपल्याला आढळतं. त्याच पद्धतीनं या कच्च्या मालाच्या स्वरूपाला आपण अनुसरून त्या उद्योगाचं स्थान निश्चित करत असतो. तर वाहतूक कोणत्या मार्गाने करायची हे भौगोलिक घटकामुळे ठरते. आपला माल कोणता आहे, आपला माल कोणत्या स्वरूपाचा आहे, त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, तो टिकाऊ आहे, वजनाने हलका आहे, नाजूक आहे, अवजड आहे, वजन घटित आहे, शुद्ध स्वरूपाचा आहे, कशा स्वरूपाचा माल आहे आणि त्याला अनुसरून त्या मालाची जी काही वाहतूक आहे ही वाहतूक कोणत्या मार्गाने करायची, हवाई मार्गाने करायची, लोहमार्गाने करायची, जलमार्गाने करायची का रस्ते मार्गाने करायची, हे त्या मालाच्या स्वरूपानुसार काय होत असतं ठरत असतं. आता उदाहरणार्थ काच सामान, त्या काच सामानाची वाहतूक आपण रस्ते मार्गाने करून चालेल का? नाही. तर काच सामानाची वाहतूक जी आहे ते हवाई मार्ग किंवा जलमार्गाने आपल्याला सोयीस्कर होऊ शकतं. आलं लक्षात. त्याच पद्धतीने समजा जो अधिक किमती माल आहे तर अशा किमती मालाची वाहतूक आपण विमान मार्गाने केली तर आपल्याला परवडू शकतं. परंतु जर समजा शेतीमालाचा समजा एखादा असेल तर या शेतीमालाची वाहतूक आपण जर विमान मार्गाने करायची म्हटलं तर त्याची वाहतूक करणं परवडणार नाही. म्हणजे या पद्धतीनं मालाचं स्वरूप कसं आहे त्या मालाच्या स्वरूपानुसार त्या वाहतूक मार्गाने जर आपण त्याची वाहतूक केली तर ती
सोयीस्कर ठरू शकते. दुसरा घटक पहा, तर उदाहरणार्थ द्राक्षे. तर द्राक्षे जे आहे ते द्राक्षे कसे आहे, हवाई मार्गाने आपण वाहतूक करू शकतो. तर कापूस जल मार्गाने पाठवणं फायदेशीर ठरतं, कारण द्राक्ष कसा आहे माल, नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे. तो ठराविक काळच तो टिकणार आहे. आलं लक्षात. 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस एवढा माल तो टिकत नाही. अगदी अल्प काळ 2-3 दिवस तो माल टिकू शकतो. मग अशा मालाची वाहतूक आपल्याला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये परकीय राष्ट्रामध्ये, युरोपीय राष्ट्र असतील, अमेरिकन राष्ट्र असतील, ऑस्ट्रेलियन राष्ट्र असतील, या दूर पल्ल्याच्या अंतरावरती जर आपल्याला वाहतूक करायची म्हटलं तर आपल्याला त्याची वाहतूक ही जलमार्गाने करणं सोयीस्कर होऊ शकेल का? नाही, कारण जलमार्गाला अवधी जास्त लागतो. मग या अवधी जर जास्त लागला तर तोपर्यंत द्राक्षे काय होतील, खराब होऊ शकतील. मात्र कापूस कसा आहे, शुद्ध स्वरूपाचा माल आहे. तो 8 दिवस राहिला काय, 15 दिवस राहिला काय, महिना राहिला काय, 4 महिने राहिले काय, त्याला कोणत्याही प्रकारचा तो माल खराब होऊ शकत नाही. आणि त्यामुळं अशा मालाची वाहतूक आपण जलमार्गाने अधिक काळ जरी लागला तरी आपण त्याची वाहतूक सुद्धा काय होते, चालू शकते. तर अशा पद्धतीनं मालाच्या स्वरूपानुसार त्या ठिकाणी जो वाहतूक मार्ग आहे हा वाहतूक मार्ग काय होत असतो, ठरत असतो. त्यानंतर मग सांगितल्या पद्धतीने जगात मानवी वस्त्या ज्या आहेत या मानवी वस्त्या भौगोलिक घटकाच्या अनुकूलतेनुसार स्थापन होत असतात. जिथं वस्ती स्थापन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, पाणी आहे, सुपीक जमीन आहे, सपाट भूप्रदेश आहे, अनुकूल प्रकारचं हवामान आहे, आल्हाददायक, अशा ठिकाणी काय होतात, वस्त्या निर्माण होत असतात. मात्र बाजारपेठा नेहमी या वस्त्यांच्या जवळ स्थापन होत असतात. कोणती बाजारपेठ ही वस्तीपासून दूर स्थापन होऊ शकत नाही, कारण बाजारपेठेमध्ये येणाऱ्या मालाची देवाणघेवाण ही वस्तीमधील असलेल्या लोकांच्या वरती अवलंबून असते. त्यामुळे जेवढी वस्ती मोठी तेवढी बाजारपेठ विकसित होऊ शकते, तेवढा व्यापार जास्त चालतो, तेवढा वाहतूक व्यापार हा जास्त होत असतो. म्हणून बाजारपेठेच्या वरती या व्यापाराचं आणि वाहतुकीचं जे असं प्रमाण आहे हे प्रमाण अवलंबून असलेलं आपल्याला आढळतं. त्याच पद्धतीने एखादा द्वितीयक व्यवसाय वस्तीपासून दूर स्थापन होत असतो. आता समजा एखादा कारखाना असेल, कुठलाही कारखाना असेल, तर तो कारखाना शक्यतो वस्तीमध्ये स्थापन करण्याच्या ऐवजी काय होतं, तो वस्तीपासून दूर स्थापन केला जातो. कारण कारखान्यातून बाहेर पडणार धूर असेल, मळी असेल, रासायनिक पदार्थ असतील, त्यात जनित्रांची धडधड असेल, म्हणजे अशा या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी तो कारखाना काय होत असतो, या बाजारपेठेपासून, वस्तीपासून तो दूर स्थापन करतात. मात्र बाजारपेठ ही नेहमी वस्ती जवळ स्थापन केलेली आपल्याला आढळते. आलं लक्षात. बाजारपेठेचा विकास जो आहे हा विकास नेहमी वस्तीजवळ स्थापन होत असतो. एखादा उद्योग हा वस्तीपासून दूर स्थापन करू शकतो, एखादी वसाहत आपण दूर स्थापन करू शकतो. मात्र बाजारपेठ तशी नाही. बाजारपेठ ही नेहमी वस्तीच्या जवळच स्थापन केलेली आढळते. आणि वाहतूक व्यवस्था ही सध्या प्रगत तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली आहे.